नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. वर्षावास सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. IIT पवईमध्ये आपण जो वर्षावास कार्यक्रम अटेंड केलेला त्याचे 2 पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. हा त्या कार्यक्रमाचा 3रा पार्ट आहे. ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत भंतेजींची धम्मदेसना, त्याचबरोबर आयुष्मान माटे सर जे पाली अभ्यासक आहे, त्यांनी PhD केलेली आहे पालीमध्ये, ते सुद्धा धम्माविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्यांनी खूप सुंदर प्रकारे रत्नसूत्र घेतलेला आहे. या धातू पूजनानंतर वंदनीय भंते मोदी मित्र यांना विनंती करतो की त्यांनी त्याच्यानंतर आयुष्मान माटे सर PhD इन पाली यांना विनंती की त्यांनी थोडक्यात आम्हाला बुद्धिझम बद्दल धम्मदेशना द्यावी. आयुष्मान माटे सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सन्माननीय बोधिमित्र भंतेजी, माझे कल्याण मित्र मोडक सर, पाली विभागाचे सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक, तुम्हा सर्वांना सविनय जय भीम. आम्ही बौद्ध झालोत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर आम्ही स्वतःची ओळख बौद्ध म्हणून करून घेतली आणि बौद्ध जरी झालोत तरी मात्र बुद्धाच्या शिकवणीवर, बुद्धांच्या ज्या काही आपण पूजा अर्चा करतो, जे काही सुत्त म्हणतो, त्याच्यावर मात्र आमचा अजिबात विश्वास नाही. याचं मुख्य कारण म्हणजे असं की आमच्यामध्ये अनेक संभ्रम आहेत. त्या काही संभ्रमांपैकी काही 1-2 संभ्रम मी तुमच्यापुढे मांडतो. आमचा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. देव ब्रह्म आम्ही मानत नाही. आणखी बरेच काही. परंतु पाली भाषेचा एक अभ्यासक म्हणून मी तुमच्यापुढं देव ब्रह्म हे पाली साहित्यात कशी आहे, ती बुद्धाची शिकवण कशी आहे, याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तेही 10 मिनिटांमध्ये. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात. त्याच्यामध्ये पहिल्या 6 प्रतिज्ञा, ज्या प्रतिज्ञेमध्ये आपण एक परंपरा नाकारतो, त्या धर्मातील देव ब्रह्म आम्ही नाकारतो. परंतु पाली सुत्ताचं रिसायटेशन जेव्हा आम्ही करतो, नथी मे शरणंगय्यंग असो किंवा सत्ता देव मनुष्यानं, देव कसा काय, रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन असं म्हटलं तर आम्हाला मात्र आमची फार गडचेपी झाल्यासारखं वाटतं अनेकांना. याचं प्रमुख कारण काय तर आमच्यामध्ये बुद्धाच्या शिकवणीबद्दल असलेलं अज्ञान. आम्हाला हिंदू धर्मातील देव संकल्पना माहीत आहे, ते कसे जगतात, कसे मरतात. बुद्ध धर्मातील देव ब्रह्म कसे आहेत याविषयी मात्र आमच्याकडे कमालीचं अज्ञान. आणि त्याच्यामुळंच जेव्हा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आम्ही वाचतो, जेव्हा चतुर्महाराजिका देवता महामायेला घेऊन जातात, तिची आंघोळ घालतात, तिची सजावट करतात, तिला सजवतात, बोधिसत्व येतो आणि विचारणा करतो की मला शेवटचा जन्म ग्रहण करायचा आहे, काय तू माझी माता होशील काय. आणि महामाया अत्यंत आनंदाने होय असं म्हणते आणि बोधिसत्व महामायेच्या कुक्षीमध्ये जन्मग्रहण करतात. हे बाबासाहेब लिहितात. असित मुनी बुद्धा त्याच्या धम्मग्रंथामध्येच बाबासाहेब ते मांडतात की कशा पद्धतीनं असित मुनी आकाशातील सर्व देवदेवता पाहतात, कसे ते आनंदोत्सव साजरा करतायत, बुद्ध नामाचा जयघोष करत आहेत. आणि राजा शुद्धोधनाच्या घरी एका बालकाचा जन्म झालेला आहे. ते पाहायला येतात. ते पाहतात की याचं जे रूप आहे हे ब्रह्मापेक्षा अतिशय तेजस्वी आहे. ते त्याला प्रदक्षिणा घालतात, ते हसतात आणि रडतात. रडतात ते यासाठी
की त्यांचा जो जन्म आहे तो अरूप ब्रह्मलोकामधील आहे. बुद्धांचं दर्शन मात्र त्यांना होणार नाही, कारण काय की अरूप लोकाचं जे आयुर्मान आहे ते इतकं अमर्यादित आहे की हजारो बुद्ध येतील आणि जातील, त्याची मात्र तिथून सुटका नाही. आपण पाहतो बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ वाचणार नाही की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मसंपत्ती येतो आणि बुद्धांना विनंती करतो की तथागत, तुम्ही जर धम्म दिला नाही तर मनुष्य समाजावर त्याचं अहित होईल, अंधकार निर्माण होईल, तुम्ही धम्म देशना द्यावी. इतके सुंदर उदाहरणं बाबासाहेब बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये ते ग्रंथित करतात, ते मांडतात. परंतु आम्ही मात्र अजूनही आमच्या मनामध्ये अतिशय संशय आहे. बाबासाहेबांनी देवच सांगितले नाही, देव नाकारले. हे संभ्रम कसे दूर होत? आम्ही या विषयावर कधीतरी चिंतन करणार आहोत की नाही? आम्ही बाबासाहेबांना समजून घेणार की नाही की बाबासाहेब कशा पद्धतीने हे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्सची त्याची मांडणी करतात, कशा पद्धतीने त्या बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथामध्ये हे आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, याबद्दल मात्र आमच्याकडे कमालीचं अज्ञान आहे. हे अज्ञान असण्याचं काही कारण आहेत. कारण काय की आम्हाला बुद्ध धम्म माहीत नाही, आम्हाला माहीत आहे तो इतर धर्म, इतर धर्मातील देव परंपरा ते कसे जगतात, कशी म्हणतो याच्याविषयी मात्र आमच्याकडे माहिती आहे. परंतु बुद्धांनी काय सांगितलं, बुद्धांनी देव ब्रह्माबद्दल काय मांडणी केली, बुद्धांनी इतर धर्मपंथीयांच्या ज्या मान्यता होत्या त्या बुद्ध कालावधीमध्येच त्यांनी त्या कशा खोडून काढल्या. कारण काय की ह्या संकल्पना जशी आज आम्हाला प्रश्न आहेत तसे प्रश्न बुद्ध कालातही होते. बुद्धांकडे राजा प्रसेनजित यायचे, अनेक लोक यायचे, ब्राह्मण यायचे, ते विचारायचे, अनेक प्रश्न विचारायचे की देव आहे का, ब्रह्म आहे का? बुद्ध म्हणायचे होय आहेत, आणि ते त्याची मांडणी सगळं करतात. आपण पाहतो की महामंगल सूक्तामध्ये देवता बुद्धांकडे येतात आणि विचारणा करतात की आमचं कुशल मंगल कशात आहे ते तुम्ही आम्हाला समजावून सांगा. आणि बुद्ध सांगतात, असेवनाचं बालानंद पंडितानंदचं सेवन. बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देण्या अगोदर सर्व देव देवतांना आवाहन करतात. ते म्हणतात, यानी द भूतानी समागतानी भूमानी वा यानी व अंतलिखेन. त्याच्यानंतर मग बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देतात. जेव्हा आम्हाला बुद्ध शब्दाचा अर्थ माहीत नव्हता तेव्हा बाबासाहेब आम्हाला हे समजून सांगतात की देव ब्रह्म बुद्धांनी कशी तर मांडलेली. काही लोक 22 प्रतिज्ञेचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याची मांडणी करतात. काही म्हणतात की हे कालबाह्य आहे, पण तसं नाही. बाबासाहेब जे काही मांडणी करतात ते बुद्ध धम्माचं संघ आहे. नथी मे शरणंगय्यं बुद्धो मे शरणं, मी बुद्धाशिवाय इतर कुणालाही मानणार नाही. आणि जे काही बुद्धाने सांगितलेलं आहे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल हे समजून सांगतात 22 प्रतिज्ञेमध्ये. तरी सुद्धा आमच्याकडे मात्र अतिशय संभ्रम आहे. बाबासाहेब 1951 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूत्र प्रकाशित करतात. सर्व देवांची मालिका त्याच्यामध्ये त्यांनी ती मांडलेली आहे. एवढंच काय तर आपल्याला जे माहीत नाही आणि बुद्धाने ते कसं नाकारलं, इतर पंथीयांचे देव धर्म विषयक ज्या संकल्पना होत्या त्या बुद्धाने कशा नाकारल्या, काय फरक आहे इतर धर्मामध्ये आणि बुद्ध धर्मामध्ये, कशा पद्धतीनं बुद्धाने इतर पंथीयांच्या ज्या मान्यता होत्या त्या कशा नाकारल्यात आणि कशा पद्धतीने त्या स्थापित केल्यात, हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की बुद्ध हे कशा पद्धतीनं ही सर्व ब्रह्मांडाची मालिका जी आहे ती कशा पद्धतीने ते मांडतात. मूलभूत फरक काय? बुद्धाच्या पूर्वीही काही मान्यता होत्याच की मनुष्य जे काही भोगतो आहे ते केवळ देवाची करणी आहे, देवाच्या मुळेच. जगाची निर्मिती
देवानीच केलेली आहे. व्रत धारण केलं, गोव्रत धारण करा किंवा आणखी कुठले व्रत करा तर तुमच्यावर देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला चांगलं आयुष्य लाभतं. एवढंच काय, तर ब्रह्म लोकामध्ये कसं जायचं, त्याची प्राप्ती कशी करायची, याच्यासाठी यज्ञ कसे करायचे वगैरे सगळी मान्य बुद्ध नाकारतात. फरक मूलभूत काय आहे हिंदुझम आणि बुद्धिझम किंवा इतर परंपरा बुद्ध धर्मामध्ये? तर मूलभूत फरक जो बुद्धाने नाकारलेला आहे तो फरक असा आहे की प्रत्येक बाब ईश्वराने निर्माण केलेली आहे, याला बुद्ध स्पष्टपणे नाकारतात. बुद्ध असं म्हणतात की या जगाची जी निर्मिती आहे, हे जग जे निर्माण झालं आहे त्याला कॉज अँड कंपोनंट ऑफ देअर कंडिशन्स असं सांगतात की हे काही कारण आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेलं आहे. देवाचा याच्यामध्ये काहीही रोल नाही आहे. इतर मान्यतांमध्ये किंवा इतर पंथीयांमध्ये देव महाब्रह्मा हे निर्माते आहेत, त्यांनी जे सर्व काही घडवून आणलेलं आहे, ते अमर्त्य आहेत, ते मरत नाहीत, ते शक्तिशाली आहेत अशी मान्यता आहे. बुद्ध म्हणतात हे धांदाट खोटं आहे. बुद्ध म्हणतात की त्यांना सुद्धा नैसर्गिक न्याय लागू होतो, ते अजरामर अजिबात नाही, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही, या जगाच्या निर्मितीमध्ये त्यांचा काहीही वाटा नाही. इतर पंथांमध्ये परंपरेने ते देवाचं अस्तित्व मान्य करतात, परंतु बुद्धिझम मध्ये मात्र दान आणि शील हेच महत्वाचं आहे. जर तुम्ही दानशील ही भावना करत असाल, दान देत असाल, शीलाचं पालन करत असाल तर तुम्ही देव म्हणून जन्म घेताय. जर अकुशल कर्म करत असाल तर तुम्हाला अधोगतीला जावं लागेल. काही कर्मकांड केलं की देव प्रसन्न होतात. आता कावड यात्रा सुरूच आहे, परंतु आपण पाहतो की बुद्धिझम मध्ये देवता येतात विचार न करतात. मग तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूक्त पहा की करोडो देवता बुद्ध आता काय सांगणार आहे ते उत्सुकतेनं ऐकण्यासाठी येतात. एक परंपरा आहे की इतर धर्मीय ब्रह्माची पूजा करतात, परंतु ब्रह्मा मात्र बुद्धांना येऊन विनंती करतोय की जर तुम्ही धम्म नाही दिला तर जगावर विनाश ओढावेल. तथागत तुम्ही धम्म देशना द्या. हा मूलभूत फरक आहे. दोन ट्रॅडिशन्स आहेत. देव इतरांसाठी कर्मकांडांसाठी आहेत, परंतु बुद्धिझम मध्ये मात्र अहंत स्वतःपन्न सुद्धा हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. देवता येऊन त्यांना वंदन करतात. हे आपल्याला कुणी सांगत नाही, त्याची मांडणी करत नाही. तर बुद्धिझम मध्ये एखादा स्वतःपन्न झालेला व्यक्ती हा या संसार चक्रातूनच मुक्त होतो आणि त्याच्यामुळे तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. जेव्हा की देवता त्यांना संसार चक्रातून मुक्त होत नाही. यस सर, देवांचे पूजन इतर पंथीय करतात, परंतु देवता मात्र बुद्धाचं पूजन करतात. हा मूलभूत फरक आहे. देवता आध्यात्मिक विकासाचं मॉडेल इतर धर्मियांसाठी आहेत, परंतु बुद्ध काय सांगतात? दिसतं काय? देवतांमध्ये अज्ञान आहे, त्यांच्यामध्ये तृष्णा आहे, त्यांच्यात राग आहे, द्वेष आहे, मोह आहे. देवता जन्म घेतात. बुद्धाने सांगितलं 4 प्रकाराने जन्म होतो. अंड्यातून, गर्भाशयातून, उपपातिका, आपोआप देवतांचा जन्म होतो. त्याला आई वडिलांची काही गरज लागत नाही. आणि संसेदजा म्हणजे शेवाळ. 4 प्रकारे जन्म होतो. आणि देवता जे असतात त्यांचा जन्म उपपातिका म्हणजे आई वडिलांशिवाय होतो. त्यांच्या कर्मामुळे तो होतो आणि मृत्यू पण होतो. त्यांचं एक ठराविक आयुष्य आहे. चतुर्महाराजिका तुम्ही देवतानुसती आता ऐकलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण देवतांचं स्मरण करतो. आता धातुपूजा झाली तेव्हा तुम्ही वाचलं असेल. तर देवतांना एक ठराविक आयुष्य आहे. ते आयुष्य संपलं
की त्यांचा मृत्यू होतो. त्यांचं पुण्य संपलं की त्यांचा मृत्यू होतो. विसर भोळे आहेत, विसरल्यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यू होतो. नैसर्गिक घटना आहेत, आग असेल, पाणी असेल, वायू असेल, याच्यामुळं काही नैसर्गिक घटना होत असतात आणि या घटनांमुळे सुद्धा देवांचा मृत्यू होत असतो. तर आपण जेव्हा धम्माचा अभ्यास करतो तर आपल्या असं लक्षात येतं की या सर्व देवता ज्या आहेत, चतुर्माराजिकापासून तर ब्रह्मकायिका देवतांपर्यंत, हे बुद्धांचे शिष्य आहेत, बुद्धांचे मेसेंजर आहेत. काही वेळेस ते सपोर्टर आहेत आणि काही वेळेस ते प्रॉब्लेम क्रिएटर आहेत, जसं मार. आता देवांच्या विशेषता काय आहेत, कसे असतात देव? तर दानशिलाचा प्रभाव जो असतो, मृत्यूनंतर तुमचा जन्म सुगतीमध्ये होतो. जर तुम्ही शिलाचं पालन केलं असेल आणि दान केलं असेल तर तुमचा जन्म देवता लोकांमध्ये होतो. जर तुम्ही दान आणि शील यासोबत जर ध्यान करत असाल तर तुम्ही ब्रह्मलोकामध्ये आहात. बाबासाहेब सुद्धा मैत्री भावनेचे फायदे बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथामध्ये समजून सांगतात. ते सांगतात की जर तुम्ही मैत्री भावनेचा सराव केला तर तुम्हाला 11 प्रकारचे फायदे होतात. त्याच्यामध्ये एक प्रमुख फायदा म्हणजे की तुमचा जन्म आणि ते त्या जागेवरून डिसअपिअर होतात. मनुष्य लोकांमध्ये तुम्हाला त्याची बॉडी दिसते, मनुष्य लोकांमध्ये. देव लोकांमध्ये त्यांची बॉडी काही दिसत नाही, डिसअपिअर होत. देवता झाल्यानंतर काही डिफिशियन्सीज आहेत. त्यांना नवीन कर्म काही तयार करता येत नाही, पुण्यकर्म काही तयार करता येत नाही. आणि विशेष म्हणजे मनुष्य लोकांमध्ये, यस सर, 1 मिनिट, आपण मनुष्य लोक देवतांसाठी काम करतो. जे काही पुण्यकर्म आपण करतो ते पुण्यकर्म आपण देवतांना वाटतो, कारण त्यांना तिथे काही पुण्यकर्म करता येत नाही. म्हणून आपण गाथा बोलतो, आकाशठ्ठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरंग रखंतु बुद्धसाच. आपण जे केलेलं पुण्य अर्जित असतं ते आपण त्यांच्या प्रती अर्पण करतो, त्यांना ते पुण्य प्राप्त होते, त्यांना तिथं काही करता येत नाही. दुसरं महत्वाचं की जसं बुद्धाने सांगितलं की देवता होण्यापेक्षा एखादा व्यक्ती स्वतःपन्न हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण काय की तो स्वतःपन्न झाला की 7 जन्म घेऊन तो मुक्तच होईल. परंतु देवता झाला, अनेक बुद्ध येथील जातील, तुम्ही तिथेच आहात. पुन्हा काय की तेथील आयुष्य संपलं की तुमच्या कर्माप्रमाणे तुमचा जन्म कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं काय होतं की देवता म्हणून जरी जन्म झाला तरी ते मात्र संसार चक्रामध्येच फिरत राहतात, मुक्ती नाही. परंतु मनुष्य लोकांमध्ये आपल्याकडे सुख दुःखाची अनुभूती आहे. बुद्धाच्या शिकवणीचा आधार घेत आपण मुक्त होण्याचे सर्वात जास्त संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच बुद्ध तुषित देव लोकातून मनुष्य लोकांमध्ये येतात आणि मनुष्य लोकांमध्येच ते बुद्धत्व प्राप्त करतात. याचं मूलभूत कारण हे की मनुष्य हा सर्वश्रेष्ठ आहे. या सर्व ब्रह्मांडामध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. थँक्यू. नमो बुद्धाय. एका विचारवंत व्यक्तीला ऐकणं म्हणजे 100 पुस्तकं वाचल्यासारखं आहे. तसंच आता अनुभव आलेला आहे आपल्याला. याच्यानंतर टाइम झालेला आहे आपला आणि मी वंदनीय भंते बोधिमित्र यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना धम्मदेशना द्यावी. भंतेजी. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्मा संबुद्ध भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपासक उपासिका, आज जो इधर में दात पूजा के साथ में जब इधर में उसके साथ और जो सर है सब लोग, विद्या मैडम है जिन्होंने पाली सिखाया है, ज्योत्सना मैडम है,
अभी सुनावनी सर है, डॉक्टर माके सर है और मोरके सर भी है, प्रगति मैडम है, संदीप सर भी है और होगा इधर में और बहुत सारा सर है। सब लोगों का स्वागत है। तो सब लोग ने बहुत अच्छे से धम्मदेशना सुना है, एक हिस्ट्री के सुना है, एक त्रिपिटक का अंतर्गत में देवता के बारे में सुनाया गया है। मैं सोच रहा हूँ मैं थोड़ा सा महाराष्ट्र के बारे में बात करूँ। तो हम लोग अभी सवाल है, हम लोग सब लोगों ने श्रद्धा के साथ में धातु पूजा किया है, धातु का वंदन किया है। धातु किसका होता है? 3 प्रकार धातु होता है। सम्मा संबुद्ध का धातु होता है, श्रावक बुद्ध का धातु होता है और पच्चेक बुद्ध का धातु होता है। तो सवाल है, महाराष्ट्र से पहला धातु कौन बना है? कंसाबंत जी का धातु बना है। उसके बारे में कोई रिसर्च किया है क्या? धातु पूजा कर रहा हूं हम लोगों ने। जो अरहंत बनता है उनका धातु होता है। तो अभी बुद्ध का टाइम में महाराष्ट्र से कितना अरहंत था? महाराष्ट्र से बुद्ध का शिष्य कितना था? ये बहुत इंपॉर्टेंट सवाल है, उसके बारे में जानकारी लेना बहुत इंपॉर्टेंट है। पुण्यवादा सूक्त करके एक सूक्त है, जो पुण्यवंत जी जो है नालासोपारा से गया हुआ है, व्यवसाय का सिलसिला में गया था जतया में श्रावस्ती में। थोड़ा सा मोबाइल को देखिए। हाँ, तो उन्होंने बुद्ध का धम्मदेशना सुनकर प्रभावित हो गया, बाद में भिक्षु बन गया। भिक्षु बनने के बाद में उधर में या में रहा, किधर में जैतवन में बहुत दिन रहा। रहने के बाद में उन्होंने वापस किधर में आया है? नालासोपारा में आया। नालासोपारा में आने के बाद में उन्होंने अलग अलग जगह में मेडिटेशन किया। तो त्रिपिटक, पाली त्रिपिटक से पाली साहित्य के ये जानकारी मिलता है, ये नालासोपारा का धरती में पहला जो अरहंत प्राप्त हुआ था वो पूर्णवंत जी था। नाम क्या था? पूर्णवंत जी। तो पूर्णवंत जी जो है कौन सा पूर्णिमा महीने में अरहंत बना था? पूर्णवंत जी पाली त्रिपिटक में सब बताता है। पूर्णवंत जी जो है आश्विन पूर्णिमा में अरहंत बना था। सुपवारणा पूर्णिमा के लिए मीन्स आषाढ़ पूर्णिमा, उसके बाद में कन्वर्सेशन होना चाहिए, उसके बाद में श्रावण पूर्णिमा, उसके बाद में भाद्रव पूर्णिमा, उसके बाद में आश्विन पूर्णिमा में। किधर में बना था? नालासोपारा में। तो हम लोग आश्विन पूर्णिमा में नालासोपारा में कितना लोग जाता है? हाँ, आश्विन पूर्णिमा में जाता है क्या? हाँ, ट्रेडिशन एस्टेब्लिश होना चाहिए हिस्ट्री के साथ में। सर्वस्तिवादा बौद्ध विनय का हिसाब से सर्वस्तिपदा त्रिपिटक में पुण्यतेरा के बारे में, नालासोपारा में जब बुद्ध आया था तब राजा ने कैसे स्वागत किया है
पुण्यवंत जी का नाम पुण्यवंत जी कैसे हुआ है, पूरा डिटेल्स पता चलता है जो चाइना में प्रिजर्व किया है। तो हम लोगों का महाराष्ट्र का जड़ इतना स्ट्रांग है। पुण्यवंत जी जब बुद्ध ने यहाँ में आया है, नाला सुपारा में जब आया था, उस दिन भी एक भिक्षु बना था, उसका नाम है इसी दिन। उसका नाम क्या है? इसी दिन। इसी दिन नाला सुपारा से था, व्यवसायी था। पुण्यवंत जी से पहले भी और एक गया था नाला सुपारा से, जो वापस नहीं आया। उसका नाम था बाहिया, बाहिया दारूचिरिया। अभी कितना हुआ है? 3 हुआ है। गोदावरी का तट जो नांदेड़ है, नांदेड़ से बाबरी का शिष्य करके 16 शिष्य बुद्ध के पास में गया था, जिन्होंने धम्म को प्राप्त किया था। कितना शिष्य? 16 कितना हुआ है? 19 डायरेक्ट बुद्ध का शिक्षा मिलता है। शिष्य बुद्ध के पास में महाराष्ट्र से, और बाद में बाबरी भी बना था। कितना हुआ है? 20 शिष्य डायरेक्टली बुद्ध पाली त्रिपिटक का अंतर्गत में मिलता है, जो नाला सुपारा महाराष्ट्र से धरती से गया है, आज का महाराष्ट्र के धरती से। अभी सवाल है, उधर में कोई अग्रश्रावक था क्या? 2 बंत जी अग्रश्रावक था, एक बाह्य दारूचिरिया और एक मोगा राजा करके, जो या नांदेड़ से गया था 16 शिष्यों में, एक का नाम था मोगा राजा। 2 अग्रश्रावक था। ये पूरा त्रिपिटक के अंतर्गत में है। एक पाली त्रिपिटक में तो है, साथ साथ में जो महासंघ का त्रिपिटक है चाइना में, उसमें भी है। ये एक पूरा हिस्ट्री है। चाइना में है, तिब्बत में है, पाली लिटरेचर में है, जो महाराष्ट्र का बौद्ध धर्म का हिस्ट्री बुद्ध के साथ में डायरेक्ट कनेक्टेड है। उसके बाद में अभी आता हूं यहाँ में शिलालेखा में। शिलालेखा का अंतर्गत में कितना वंत जी का नाम है? कितना अरहंत वंत जी का नाम है? मैं 40 भिक्षु भिक्षुणी का नाम ढूंढ के निकाला हूं शिलालेखा का अंतर्गत से, जो अलग अलग टाइम पीरियड में वंत जी का अरहंत। तो खुद का जड़ को उद्घाटन करने के लिए जो हम लोगों के पास में है, वो इंफॉर्मेशन सब लोगों के पास में जाना चाहिए। नहीं जाएगा तो महसूस नहीं करेगा, महसूस होना चाहिए। लेनी में जाके तो घूम के आता है, महसूस नहीं करता है कौन था उधर में। महसूस होना चाहिए। जो अभी हम लोग अरहंत को पूजा कर रहे हैं, अरहंत का धातु को पूजा कर रहा है। एक पाली डिपार्टमेंट में मैं थाईलैंड, श्रीलंका, म्यांमार रह के आया। मैं 12 साल तक थाईलैंड में था। मैं घूमते घूमते उधर में एमए पास करने के लिए इधर घूमते घूमते पाली डिपार्टमेंट में आके पहुंचा। पहुंचने के बाद में वैशाख पूर्णिमा दिवस में ही धातु पूजा देखा है। इतना सुंदर तरीके से धातु पूजा बुद्धिस्ट कंट्री में भी नहीं है। इतना सुंदर प्रणाली से धातु पूजा जो होता है सिस्टमेटिकली, वो नहीं है। और इतना सुंदर तरीके से ऑर्गेनाइज किया है।
धातु हम लोग सब लोग धातु को देखने के लिए किधर जाता है? कैंडी में जाते हैं, बुद्ध का धातु है। आपको पता है क्या वो कैंडी का धातु का रक्षा करने के लिए इंडिया में कितने राजा लोगों का देहांत हुआ है? धातु वंश में है, जस धातु को रक्षा करने के लिए हुआ है। बौद्ध धर्म का आइडेंटिटी जो है वो धातु का ऊपर में बेसिस है। अब कोई भी जाओ जिधर में स्तूपा मिलता है, जो स्तूपा का अंतर्गत में धातु रहता था, वो स्तूपा बुद्ध का नाम से जाना जाता था, पूजा करता था। तो ये जो धातु और स्तूपा है इंडिया में दूसरा कोई रिलीजन्स में नहीं मिलेगा, वो बौद्ध धर्म का स्पेशलिटी है। तो आप लोगों ने जो बहुत टाइम हो गया है, जो इस दूसरा साल है इधर में धातु पूजा में आयोजित किया है। धातु के ऊपर में श्रद्धा जागरूक होना चाहिए, श्रद्धा के साथ में, शांत भाव साथ में, विश्वास के साथ में करना चाहिए। विश्वासांग परमांग याति, विश्वास नहीं करेंगे तो एक दूसरे के साथ में डाउट करते रहेंगे, एक दूसरे को डाउट करते रहेंगे तो कोई प्रोग्राम होने वाला नहीं है। तो पहला क्या करना चाहिए? स्टडी करना चाहिए। स्टडी करने के बाद में उसके बोले बात विवाद में जाना चाहिए। स्टडी नहीं है, बात विवाद में जाएंगे तो क्या होगा? विश्वास नहीं रहेगा। तो मुंबई IIT में ये दूसरा साल है, भारतीय बौद्ध महासभा भी साथ में काम करता है एक साथ में। वो सारे लोगों का नाम याद नहीं है मुझे। तो सब लोगों को मैत्रीमय आशीर्वाद है। आप लोगों का ये जो कार्यक्रम है ये दूसरा लोगों के पास में भी जाना चाहिए। इस सुंदर तरीके से कार्यक्रम जो है सब जगह में एस्टैब्लिश होना चाहिए, ट्रेडिशन डेवलप होना चाहिए, जो हम लोग का खुद का ट्रेडिशन है। तो सब लोग सुखी हो, शांति दे। साधु साधु साधु। अभी पुण्य यातिनां होतो सुखिता हन्तो एवमेव पितो दिन्नां यातिनां उपकप्पति एतावता स अम्मेहि संपादनं पुण्य संपदां सभ्य सत्ता सभ्य देवा सभ्य भूता अनुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया आकाशत्रासा बुम्मट्टा देवनागा महिद्दिका पुण्यन्ता अनुमोदित्वा शिरं रक्षन्तु बुद्ध शासनं बुद्ध देशनं मां परं इमेना पुण्यकम्मेना मामे बाला समागमो सतम सामा गमा होतु यावनिर्वाणा पत्या इदन्ने पुण्या असवक्खाया वहं होतु निप्पनस्स पच्चायो होतु। साधु साधु साधु। सत्य आशीर्वाद दीजिए। तो सब लोगों के लिए मंगलमय है। जो लोगों ने आया है इधर में सब लोगों का सुख शांति के लिए बुद्ध धर्म का आशीर्वाद से, संघ का आशीर्वाद से, अरहत तत्व का जो वर्णन करके जो पुण्य अर्जित किया है, सब लोगों का परिवार में सुख शांति से अच्छा वातावरण
तैयार हो सकता है। ऐसा करके भिक्षु संघ का ओर से आशीर्वाद। सभरोग विनिमुक्तो सर्वसंतापवर्जितो सर्ववैरमतिगन्तो निभृतो चतुर्बन्धवो सब्बीतियो विवर्जन्तो सर्वरोगविनाशतो माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवान् अभिवादनशीलेश्व निसंवड्डापचारिणो सत्तारो धम्मवर्धन्ते आयुर्वर्णो सुखं वदाम् आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते सब लोग एक साथ में उधर में बुद्ध का वंदन करिए। संबुद्ध भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सोपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। वन्दामि सेतियं सभ्भं सभ्भठानेषु पतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा। ओके, साधु साधु साधु। हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या ज्येष्ठ मित्रांतर्फे मिस्टर मोडक सर हे त्यांचं स्वागत करीत रचने त्याला मॅडम सर एक मिनिट सर मिसाळकर सर, प्रशांत वाघमारे सर, सर या सर सर इकडे आदरणीय अजय काकारे सर, सर सर इकडे बघा यस इकडे बघा यस इकडे बघा यस इकडे बघ इकडे बघ त्याप्रमाणे पार्क साइड विक्रोळी दादाराव इंगळे, गवई यांना विनंती आहे की आपली पूर्ण टीम घेऊन मंचावर यायचं आहे.
शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम सर्वांनी या ठिकाणी वर्षावास सिरीजमध्ये नवीन एका इंटरेस्टिंग विषयासह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.